नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकेच्या मतमोजणीला अवघ्या काही वेळातच सुरुवात जी आहे ती होणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे. या निवडणुकीचे प्रतिनिधी जे आहेत ते आज जात असल्याने त्यांची पूर्ण चौकशी जी आहे ती केल्यानंतर पोलीस दलाकडनं आज सोडले जात आहे. तर उमेदवारांच्या प्रतिनिधींची देखील तपासणी जी आहे ती केली जात आहे. कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू मध्ये जाणार नाही याची दक्षता जी आहे ती पोलीस विभागाकडनं केली जात आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 4 नगरपालिकांसाठी सरासरी 69% मतदान झालं होतं आणि हे मतदान नेमकं कोणाच्या बाजूनी राहणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे. आणि या मतपेट्या ज्या आहेत त्या अवघ्या काही वेळातच सुरू होणार आहे. 4 नगराध्यक्ष पदासाठी जवळपास 20 उमेदवार रिंगणात होते. तर नगरसेवक 114 पदाचे उमेदवारांसाठी 470 उमेदवार जे आहे ते रिंगणात होते. या उमेदवारांचे भवितव्य जे आहे ते मतपेटीत बंद झालेलं आहे. या निवडणुकीसाठी नंदुरबार नगरपालिकेसाठी 11 फेऱ्या होणार आहेत. शहादा नगरपालिकेसाठी 5 फेऱ्या होणार आहेत. तर नवापूर नगरपालिकेसाठी 6 फेऱ्या होणार आहेत. तर तळोजा नगरपालिकेसाठी 7 फेऱ्या होणार आहेत. असे एकूण 29 फेऱ्या होणार आहेत. आणि या 29 फेऱ्यांमध्ये जे उमेदवारांचे भवितव्य जे आहे ते उघडणार आहे आणि नेमकं उघडल्यानंतर विजयाच्या गुलाल कोणाच्या डोक्यावर राहणार आहे हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. नंदुरबार नगरपालिकेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि माजी खासदार यांची प्रतिष्ठा जी आहे ते पणाला लागलेली, यांनी देखील ही निवडणुकी प्रतिष्ठेची मानली जाते यांच्यासाठी. तर दुसरीकडे राज्यातील नेते देखील या निवडणुकीमध्ये येऊन सहभाग घेऊन गेले. त्यामुळे नेमकं पारडं आता कोणाचे जड राहणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे. जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.